आपल्यासोबत अमोल खताळ आहेत. यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलेला आहे आणि प्रथमच आपण त्यांना साम टीव्हीवरती पाहतोय. अमोलजी, काय सांगणार तुम्ही? गेल्या अनेक वर्षाची सत्ता जी आहे ती बाजूला करून एक मोठा विजय मिळवला. निश्चित समाधान आहे, आनंद आहे. संगमनेर तालुक्यातील जनता भयमुक्त झाली. 40 वर्षापासून ज्या दहशत दादागिरीमध्ये दाबले गेले होते त्यांनी एक मोकळा श्वास घेतला आहे. विकासाच्या बाबतीत सुद्धा ज्या 40 वर्ष लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला रस्ते म्हणा, पाण्याचे प्रश्न सोडवता आले नाही. मी माझं नशीब समजेल, माझं भाग्य समजेल, मला या संगमनेर तालुक्यातील जनतेची सेवा करण्याची संधी माझ्या जनता जनार्दन मायबाप जनतेने संगमनेरकरांनी दिली. पण निवडणुकीच्या वेळेस एक वेगळे मुद्दे जे आहेत ते समोर आले. काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला, असे आरोप होत गेले. मात्र यातून तुम्ही मोठ्या फरकाने असं घालले नाही. त्यांना कल्पना होती नव्हती मला माहीत नाही. संगमनेर तालुक्यामध्ये जी मागील महायुती सरकार आल्यापासून 2.5 वर्षात जो आम्ही प्रामाणिक प्रयत्न चालवला होता त्या माध्यमातून संगमनेर तालुका भयमुक्त कसा झाला पाहिजे. जनतेमध्ये आम्ही गावागावात वाड्या वस्त्यांवर गेलो. आम्हाला कळून आलं होतं संगमनेरमध्ये आज परिवर्तनाचा निर्धार हा जनतेने केला होता. त्या निर्धाराच्या दृष्टीने वाटचाल चालू होती. संगमनेरमध्ये आता बरेच जण म्हणतात की तिथं तसं प्रकार नाही, स्वतः लोकप्रतिनिधी जे होते ते सांगायचे का असं काही प्रकार नाही. परंतु आज आमच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचे फ्लेक्स पाडायपर्यंत ते गेले होते. त्यानंतर गाडी जाळण्यात आल्या. आमच्या महिला भगिनींना बाहेर सुजयदादा विखे पाटील जे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आहेत त्यांच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु यापूर्वी दुर्दैवाने या गोष्टी कधी महाराष्ट्रासमोर आल्या नव्हत्या. आणि आमचा एक प्रामाणिक प्रयत्न होता की संगमनेरमध्ये दादागिरी दहशत जी भूमाफिया असं हुकुमशाही मोडीत काढली. निश्चित आहे. 40 वर्षाचं जे त्यांनी साम्राज्य त्यांचं बनवलं होतं ते मला अभिमान आहे का माझ्यासारख्या 41 वर्षाच्या युवकाच्या हातून त्याला सोडून लागलं. पण आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून ते स्वतःला फ्लेक्स लागले होते. निकालाच्या दिवशी सगळे फ्लेक्स लागलेले होते आणि निकालानंतर सगळे चित्र वेगळं दिसते. नाही, जनतेचा त्यांना कौलच कळाला नाही. जनतेने जी निवडणूक हातात घेतली त्यांना लाडक्या बहिणीचं संगमनेरमध्ये होत असलेलं महायुतीचं कामच दिसलं नाही. त्यांना फक्त जे त्यांच्या आजूबाजूचे 4 बगल बच्चे आहे त्यांना त्यांचा विकास झाला म्हणजे त्यांना तालुक्याचा विकास वाटत होता. त्यामुळं निश्चित आता ते त्यांच्या पराबद्दल मी बोलणार नाही. परंतु मी माझ्या विजयाबद्दल एवढं सांगेन का माझ्या संगमनेर तालुक्यातील सर्व स्वाभिमानी जनतेने मला विजयी करून मी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आव्हान बी केलं होतं का अमोल खताळ आमदार नाही, या तालुक्यातील प्रत्येक जी स्वाभिमानी जनता आहे ही स्वतः आमदार आहे. नाही, पण भावी मुख्यमंत्री म्हणून ते स्वतःला मिळवत होतं. एका भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करणं हे किती सोपं आणि किती अवघड होतं. नाही, माझ्यासारख्याच्या दृष्टीने सोपं होतं. त्यांच्या दृष्टीने त्यांनी तर काही जे 4 खासदार आणले होते माझ्या विरोधात, 2 जो विकास झाला होता त्यांना 4 खासदार, 2 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं आणून प्रचार करायची गरज नव्हती. ते त्यांना त्यावेळेस मी आम्ही सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाला शुभेच्छा. परंतु माझ्या दृष्टीने कारण मी जनतेत असल्यामुळं जनतेच्या बरोबर वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेलं असल्यामुळे मला ते आव्हान माझ्या दृष्टीने सोपं होतं. परंतु पाहणाऱ्यांना ते अवघड वाटत. आता पुढचं काय स्वप्न आहे तुमचं तालुक्याबद्दल आणि मोठा हा सगळा विजय इतिहासात नाही, माझं तर एवढंच आहे का निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संगमनेर तालुका हा भयमुक्त झाला. आज संगमनेर तालुका बऱ्यापैकी भयमुक्त झाला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जे आमचा साकूर भाग असेल, पटरा भाग असेल, निमोन तळेगाव भाग असेल, या भागामध्ये जे पाण्याचे प्रश्न 40 वर्षे लोकप्रतिनिधी मंत्री असलेल्या माणसाला सोडवताना आले ते मला सोडवण्याला माझं प्राधान्य राहील. तालुक्यातील बेरोजगार जी आमच्या संख्या मोठी वाढलेली युवकांची बेरोजगारीची समस्या आहे तो सोडवण्याचा प्रयत्न राहील. मंत्रीपद मिळावं अशी इच्छा न मागता आमदार झालोय तर भविष्यात परमेश्वराच्या आणि जनता जनार्दनाच्या मायबाप जनतेच्या हातात त्यांनी वरिष्ठ महायुतीच्या सर्वांनी जर संधी दिली तर निश्चित कोणाला नाही वाटणार. राजकारणात काम करताना प्रत्येकजण काही ना काही स्वप्न घेऊन येतो. पण मी एक असा कार्यकर्ता आहे का माझं कुठलं स्वप्न नव्हतं. तुम्हाला कळालं असेल मी साधी ग्रामपंचायत निवडणूक नाही लढलेलो, परंतु मी सामाजिक राजकीय जीवनामध्ये गेलो 20 वर्षापासून काम करतो. नक्की पुढील वाटचालीसाठी अमोल खताळ यांना शुभेच्छा. आणि मंत्रिपद मिळालं तर कुणाला आवडणार नाही अशी इच्छा जी आहे ती त्यांनी व्यक्त केली. सागरावाड, साम टीव्ही, मुंबई. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.